विद्यार्थी मित्रांनो, काही अशा मिस्टेक आहेत, आपल्याकडनं होणाऱ्या काही चुका आहेत, की ज्याच्यामुळे आपलं 99 पर्सेंटाइल स्कोर करण्याचं जे ड्रीम आहे आणि सीओईबी, पी-आय-सी-टी सारख्या कॉलेजेसमध्ये जाण्याचं जे ड्रीम आहे, तर ते कुठेतरी धोक्यात येऊ शकतं. तर ह्या कोणत्या मिस्टेक आहेत, मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्याचबरोबर याच्यावर सोल्युशन काय असेल किंवा तुम्ही काय केलं पाहिजे नेक्स्ट 10 ते 12 दिवस जेणेकरून तुमच्यात खूप इम्प्रूव्हमेंट होईल आणि तुम्ही एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाल. मग त्यासाठी काय करायचंय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आता पहिली मिस्टेक जी सर्वच मुलं करतात, शक्यतो निअर अबाउट सर्व मुलं करतात, ती म्हणजे काय, फक्त लेक्चर्स पाहणे. फक्त लेक्चर्स पाहणे हे खूप धोकादायक ठरू शकतं. हे ठीक आहे, लेक्चर्स पाहिलं, तुम्हाला समजतात त्या गोष्टी, पण त्या शॉर्ट टर्म साठी समजतात. तुम्ही नंतर त्याची जर रिव्हिजन नाही केली, त्याच्यावरचे क्वेश्चन्स वगैरे जर सॉल्व्ह नाही केले, तर त्या गोष्टी तुमच्याकडनं ऑटोमॅटिक लक्षातून राहून जातात. ओके, म्हणजे त्या गोष्टी लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, फक्त लेक्चर्स पाहायचं नाही. असं म्हणतोय का मी की लेक्चर पाहूच नका? लेक्चर पहा, लेक्चर केल्याशिवाय होणार नाहीये. पण फक्त जर तुम्ही लेक्चरच्या किंवा वन शॉट लेक्चरच्या भरोश्यावर जर बसले, तर अजिबात होणार नाही. तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत? तर तुम्हाला पाहिजे क्वेश्चन सॉल्व्हिंग, पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग, टेस्ट द्यायचे तुम्हाला. ह्या सर्व गोष्टी करायच्यात. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट मिस्टेक, आता हे जर तुम्ही करत असाल, तर बंद करायचंय. नेक्स्ट मिस्टेक म्हणजे काय आहे? तर इग्नोरिंग पी-वाय-क्यूज. काही मुलं काय करतायत, की पी-वाय-क्यूज अवघड जातायत ना, हां, डायरेक्ट इग्नोर करून देतात. काय काय करत बसतायत मग ते? थिअरी करत बसतात. अरे पण आपल्याला एक्झामला पी-वाय-क्यूला सामोरं जायचंय. पी-वाय-क्यूज तिथं सॉल्व्ह करायचे. म्हणजे मोस्ट ऑफ त्याच्यातले समजा, जर तुम्ही लास्टचा व्हिडिओ माझा जर पाहिला असेल, लास्ट टू लास्ट व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 50% हे पी-वाय-क्यूज रिपीट होतात. ती कोणतीही शिफ्ट असो किंवा कोणताही सब्जेक्ट असो, पी-वाय-क्यूज हे 50% रिपीट होतात. बरोबर आहे? मग त्याच्यासाठी काय करायचं की आपल्याला आपला मेन फोकस ठेवायचा आहे, तो म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरती. बरोबर? त्याच्यानंतर ना पुढची मिस्टेक काय करतायत मुलं, की ती म्हणजे मॉक टेस्टला घाबरतायत, मॉक टेस्ट देतच नाहीयेत. बरेच जण काय म्हणतायत माहितीये का? पाहू डायरेक्ट सीईटीत जे होईल ते पाहू. सध्या फक्त अभ्यास करतो किंवा सध्या सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मते काय आहे, की मॉक टेस्टला टाईम देतो किंवा मॉक टेस्ट अशी गोष्ट आहे त्यांच्या मते, की सर्व सिलेबस झाल्याच्या नंतर न करायची गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणू शकतो. पण सध्या ती कंडिशन आहे का आपली? नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जेवढा सिलेबस झालाय ना, तर तेवढ्यावर मॉक टेस्ट द्याव्या लागतील. बरोबर? तर मॉक टेस्टमुळे होणार काय, की तुमच्या मनात जे एक्झाम विषयी भीती आहे किंवा एक्झामचा इंटरफेस वगैरे आहे किंवा 3 तास एका जागेवर बसून व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करण्याची जी कॅपॅबिलिटी आहे, तर ती कुठेतरी इन्क्रीज होईल. बरोबर? मग मॉक टेस्ट कुठून द्यायच्या? खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, तर तिथनं मॉक टेस्ट द्या किंवा सीईटी आपल्याला फ्री कॉम्प्लिमेंटरी मॉक टेस्ट प्रोव्हाईड करतंय. सीईटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करा. तुमचा प्रोफाईल लॉग इन करून तिथे तुम्हाला मॉक टेस्ट पाहायला मिळतील. मग त्या मॉक टेस्ट द्या तुम्ही. बरोबर? मग मॉक टेस्ट पण द्यायच्या. तुमचा अभ्यास झालेला असो किंवा झालेला नसो, मॉक टेस्ट ह्या द्यायच्यात आणि पहिल्या 2 ते 4 मॉक टेस्ट तुम्ही काय करा, विदाऊट गेस द्या. म्हणजे काय, एखादा क्वेश्चन येत नसेल ना तुम्हाला, डायरेक्टली स्किप करा. जे येतायत परफेक्ट तेच सोडवा. जेणे काय करून होईल, की आपल्याला समजा जे आपण एनालिसिस करू, की ह्या विद्यार्थ्यांना नक्की किती येतंय, ओके, अजून कशात गरज आहे याला इम्प्रुव्हमेंटची, तर ते आपल्याला समजेल. म्हणजे हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला. काय, तर मॉक टेस्ट आपल्याला द्यायच्यात. बरं. त्याच्यानंतरचा मेन पॉइंट म्हणजे काय, की तुमच्या मिस्टेककडे तुम्ही पाहतच नाहीयेत. म्हणजे काय, ठीक आहे, तुम्ही मॉक टेस्ट देताय, त्याच्यानंतर स्कोर चेक करताय, झाले. नेक्स्ट मॉक टेस्ट देताय. हा चुकीची पद्धत आहे, ही चुकीची मेथड आहे. आपल्याला काय करायचंय, की ती मॉक टेस्ट अॅनलाईज करायची आहे. तुम्ही 3 तास बसून मॉक टेस्ट देताय ना, तर मी तुम्हाला सांगतो माझ्या याच्यानुसार, की 6 तास तुम्हाला लागले पाहिजेत पूर्ण मॉक टेस्टचं अॅनालिसिस करायला. प्रत्येक क्वेश्चन पाहायचंय तुम्हाला. प्रत्येक क्वेश्चन हा कशा पद्धतीने आलाय, याच्यात विचारलंय काय, ह्या सर्व गोष्टी पाहिजेत किंवा आपला एखादा क्वेश्चन चुकला असेल, तर त्याचं सोल्युशन पाहायचं ना, की हा क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवता येत होता. बरं, त्याला काही शॉर्ट ट्रिक वगैरे आहे का? जर असेल तर ती कोणती? मग ती तुम्ही तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये, नोटबुकमध्ये लिहून ठेवायची. ह्या सर्व गोष्टी म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात ॲक्टिव्ह स्टडी करायचा आहे. फक्त करायचा आहे म्हणून करायचा नाहीये किंवा दिवस घालवायला हे 10 दिवस कधी जातायत, कधी एक्झाम देतोय, कधी मोकळा होतोय. ह्या गोष्टींचा विचार करू नका. कारण ठीक आहे, हे 10 दिवस आत्ता निघून जातील. व्यवस्थित अभ्यास केला तरच कुठेतरी चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. मग काय करायचं? एनालिसिस हे मस्ट आहे. एनालिसिस करायचं, मिस्टेक कुठे झाल्यात हे चेक करायचं आणि पुन्हा त्या मिस्टेक रिपीट नाही करायची. बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? तर टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट इन एक्झाम. आता मॉक टेस्टला जर पाहिलं ना, तर काही-काही मुलं काय करतायत, की नाही क्वेशनच स्किप करत नाहीत. समजा क्वेशन त्यांच्या पुढे आला, 5 मिनिटं त्या क्वेशनला सोडवत बसतील. म्हणजे 5 मिनिटं तुमचे तिथे वायाला गेले. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, की 100 क्वेशन्स फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 100 क्वेशन्स आपल्याला 90 मिनिटात सोडवायचे आहेत. मग एका क्वेशनला साधा 1 मिनिट सुद्धा वेळ मिळत नाहीये. त्यामध्ये आपल्याला तो वाचायचा आहे, काय आन्सर असेल ते टिक करायचंय, नेक्स्ट क्वेशनला टिक करायचंय, बरोबर आहे? मग हे करण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट पाहिजे, की समजा या आपल्याला जे 90 मिनिटं आहेत, समजा फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी, तर हे कशा पद्धतीने युटिलाइज करायचे आहेत? त्यात केमिस्ट्रीच्या सेक्शनला किती वेळ द्यायचा आहे? फिजिक्सच्या सेक्शनला किती वेळ द्यायचा आहे?
केमिस्ट्री कधी सोडवायचं, अगोदर सोडवायचं की नंतर सोडवायचंय? ह्या सर्व गोष्टींचं तुमच्याकडे एनालिसिस पाहिजे. तुमच्याकडे एक परफेक्ट प्लॅन पाहिजे. बरोबर आहे. त्याच वेळेस तुम्ही चांगला स्कोर करू शकता, अन्यथा स्कोर करू शकत नाही. बघा मी थोडंसं म्हणजे क्लिअरली स्पष्ट बोलतोय. काय? तर जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित केली नाही, मॉक टेस्टमध्ये जर तुमची एवढी धांदल उडते ना, तर सीईटीच्या परीक्षेमध्ये खूप हाल होतील. त्याच्यामुळे अगोदर काय करा, की टाईम मॅनेजमेंट परफेक्ट करा. मॉक टेस्टमध्ये कोणत्याही पद्धतीचा लोड नाहीये. आपण घरी बसल्यावर व्यवस्थित निवांतमध्ये देतोय. पण सीईटीमध्ये तुमच्या साइडचा मुलगा असेल, तुमच्या इकडला मुलगा असेल, एक एक्झामचा प्रेशर तुमच्यावर फील होत असतो, बरोबर आहे? त्या ठिकाणी आपण गडबडू नये. त्याच्यामुळे आत्तापासून आपल्याला टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करायचंय. जेवढ्या मॉक टेस्ट द्याल, जेवढं एनालिसिस कराल, तेवढं तुमच्यासाठी बेटर आहे. त्याच्यामुळे होईल काय, की तुम्हाला परफेक्ट सगळ्या गोष्टी समजतील आणि सीईटी सुद्धा जर मॉक टेस्ट वाटेल तुम्हाला, त्याची भीती वगैरे तुम्हाला वेगळी काय वाटणार नाही. त्याच्यामुळे टाईम एनालिसिस व्यवस्थित करायचंय. कुठं कोणत्या क्वेश्चन आपल्याला जास्त वेळ खातोय, ऑर्गॅनिकला जास्त वेळ लागतोय, इनऑर्गॅनिकला लागतोय, हे तुम्हाला चेक करायचंय. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट काय गोष्ट आहे, तर नेक्स्ट म्हणजे रिव्हिजन, रिव्हिजन, रिव्हिजन. हे पहा, आता नवीन सिलेबस करायचा प्रयत्न करू नका. नवीन सिलेबस करू नका. आता होणार पण नाहीये. जेवढा केलाय ना, ठीक आहे. फिजिक्सचे 16 चॅप्टर्स आहेत आपल्याला 12वीचे. 16 पैकी वरचे 6 तुम्ही नाही केले, 10 केलेले तर तेवढे परफेक्ट करा. तेवढेच परफेक्ट करा. आता नवीन सिलेबस करण्याची वेळ नाही राहिली. आता काय करायचंय फक्त आपल्याला रिव्हिजन करायची आणि फक्त मॉक टेस्ट द्यायच्यात. रिव्हिजन आणि मॉक टेस्ट आणि त्याचं एनालिसिस. या 3 गोष्टींवर आपल्याला फोकस करायचा आहे. आता आपल्याला नवीन सिलेबस किंवा नवीन चॅप्टर्स पाहायचे सुद्धा नाहीयेत. समजलं? ओके. त्याच्यानंतर ना नेक्स्ट गोष्ट, नेक्स्ट म्हणजे तुमची चुकी म्हणजे काय? तर पहा फोकसिंग ऑन वन सब्जेक्ट. एकाच सब्जेक्टवर तुम्ही जास्त फोकस करताय. आणि जनरली कोणत्या करताय, की जो तुम्हाला येत असतो. इथं मी मॅथ्सचं एक्झाम्पल घेतलंय. पण समजा तुमचा केमिस्ट्री जर परफेक्ट असेल, तो तुम्हाला समजत असेल नुसते, फक्त त्याच्यावरच फोकस करणार. फिजिक्स आणि मॅथ्स तिकडे गोळी मारली त्याला. फक्त केमिस्ट्रीवर करणार. मग ही गोष्ट आपल्याला करायची नाही. कारण आपल्याला स्कोर कोण देणार आहेत? आपल्याला तिन्ही सब्जेक्ट स्कोर देणार आहेत. इक्वली आपल्याला तिन्ही सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्याकडनं जास्त आपल्याला मॅथ्स इम्पॉर्टंट आहे. अर्ध्या वेटेजसाठी मॅथ्स येते, बरोबर आहे? मग त्या पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला ठराविक वेळ द्यावा लागणार आहे. कोणता सब्जेक्ट असा डायरेक्टली स्किप करून चालणार नाही. ठीक आहे, एखाद्याला थोडंसं कमी वेटेज द्या ना. तुम्हाला फिजिक्स खूपच अवघड जातंय आणि आता वेळ कमी ना, तर फिजिक्सचे कमी चॅप्टर्स करा. फिजिक्सला कमी वेळ द्या. पण असं नाही की डायरेक्ट सिलेबस तुम्ही तो पॉइंटच सोडून द्यायचा किंवा तो टॉपिकच तुम्ही सोडून द्यायचा. बरोबर? ती गोष्ट आपल्याला करायची नाहीये. बरं, मग ही 5वी तुम्हाला समजली कशा पद्धतीने आहे. तुमची मिस्टेक मग ही तुम्हाला एनालिसिस करायची आणि रिपीट होऊ नाही द्यायची. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे काय? स्टडीइंग विदाऊट टायमर. हे पहा टायमर लावून तुम्ही विदाऊट टायमर तुम्ही स्टडी करायची नाहीये. म्हणजे कशा पद्धतीने? एक क्वेशन आहे. मी ऑलरेडी पॉइंट हा एक्सप्लेन केलाय अगोदर. काय? एक क्वेशन आहे. येत नाही ना, लगेच स्किप करा. लगेच स्किप करा. त्याच्यावरच टाईम वेस्ट करू नका. समजलं? या पद्धतीने किंवा एखादा पर्टिक्युलर चॅप्टर आहे. खूप मोठा आहे, पण सीईटीसाठी कमी वेटेज आहे. पण त्याला जास्त वेळ देऊ नका. टायमर लावून स्टडी करा कोणत्याही गोष्टीची. वेळ खूप कमी आहे. बरोबर? याची तुम्हाला जाण असू द्या. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे काय? तर ओव्हर कॉन्फिडन्स आणि अंडर कॉन्फिडन्स दोन्ही सिच्युएशन आपल्यासाठी घातक आहेत. ओव्हर कॉन्फिडन्स का? तर मुझे सब समझ आता है, ठीक है, हो गया मेरा. ओव्हर कॉन्फिडन्स झाला तो. आणि अंडर कॉन्फिडन्स म्हणजे काय? मला काहीच येत नाहीये. फक्त स्वतःच्या मनाला खात राहायचं. हे कुठेतरी न्यूनगंडाची भावना मनातमध्ये आणत राहायची. बरोबर आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या नाही. आपल्याला मिडलमध्ये राहायचंय. आपण ना ओव्हर कॉन्फिडंट पण नकोय जास्त आणि एकदम आपलं कॉन्फिडन्स कमी पण नकोय. एकदम स्टॅबिलाईज तुम्हाला राहायचंय. व्यवस्थितरित्या तुम्हाला राहायचंय. ओव्हर कॉन्फिडंट जर झाले तर ठीक आहे. आता तुम्ही मॉक टेस्टमध्ये स्कोर आला, पण सीईटीमध्ये तुमचं काय होईल? ॲट द टाईम तिथं थोडासा गोंधळ उडेल. पण अंडर कॉन्फिडन्समध्ये राहिले तर मॉक टेस्टमध्ये पण स्कोर येणार नाही, सीईटीमध्ये पण येणार नाही. त्याच्यामुळे ह्या दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्हाला जायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय? स्टेबल माइंडसेट बनवायचा आहे. शांत राहायचंय आणि शांत राहून आपलं जे कर्तव्य आहे, ते आपल्याला पूर्ण करायचं. मग ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. याला तुम्ही अजिबात समर्थन करायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणती गोष्ट आहे? ती म्हणजे मोबाईल डिस्ट्रॅक्शन. खूप जण तुम्हाला सांगतायत, घरचे ओरडत सगळे 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 सांगतायत, मोबाईल सोडा, थोडंसं बाजूला ठेवा. पण तुम्ही ते ऐकत नाहीयेत. पण आता ऐका, शेवटच्या फक्त 1 ते दीड आठवडा तुमच्याकडे आहे. कधी याचे हॉल तिकीट येईल, कधी तुमची डेट डिक्लेअर होईल एक्झामची, कधी एक्झामला जाल, एक्झाम देऊन याल, तुम्हाला समजणार पण नाहीये शेवटच्या त्याच्यामध्ये. बरोबर? मग त्याच्यामुळं जो मोबाईलला आपण वेळ देतोय ना, तर तो बिलकुल कमी करा. Instagram असेल, Snapchat असेल, काय ज्या तुमच्या गोष्टी असतील ना, तर त्या आत्ता डिलीट करून टाका. ठीक आहे ना. नंतर त्याला वेळ आहे. एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला जी आपली समजा ॲडमिशनची प्रोसेस आहे, 3 ते 4 महिने तुम्हाला मोकळा वेळ मिळतोय. काय ज्या गोष्टी करायच्यात ना, त्या तिथं करा. काय तुम्हाला तुमची कसर जी भरून काढायची 2 वर्ष तुम्ही लय स्ट्रगल केलाय ना, तर तिथं भरून काढा कसर. पण आत्ताचे हे थोडेसे दिवस राहिलेत ना, तर यामध्ये टाईम वायाला घालवू नका. करून टाईम खूप महत्वाचा आहे. हा टाईम पुन्हा येणार नाहीये. पुन्हा तुम्ही सीईटी द्यायला बसणार आहेत का? नाही. पुन्हा जे इंजिनिअरिंग कॉलेज तुमचं फिक्स होईल सीईटीतनं,
ते चेंज करू शकताय का तुम्ही? ठीक आहे, करू शकताय. ते पण एक पॉइंटवर पॉसिबिलिटी आहे त्याची. पण करू शकताय का डायरेक्ट आपण प्रॅक्टिकल विचार केला तर नाही. त्याच्यामुळे हा वेळ पुन्हा येणार नाही. त्याच्यामुळे वेळेच कदर करा. बरोबर आहे. मोबाईल वगैरे जे काय डिस्ट्रॅक्शन जे असतील ना, आपण काय करतो 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायला जातो. 5 मिनिटात 2-4 रील्स पाहूया. तर ते कधी 2 तास तिथं निघून जातो ना, आपल्याला सुद्धा कळत नाहीये. त्याच्यामुळे काय करायचं? बघा, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. डायरेक्ट Instagramमध्ये डिलीट करून टाका ना. अकाउंट डिॲक्टिव्हेट करा. काही करा, परमनंटली डिलीट करा. फक्त पुन्हा त्याच्यावर टाईमपास करू नका. हे 2 वर्ष आपले ते टाईमपास करण्यात गेलेत, पण शेवटचे आपल्याला 6 दिवस चांगला अभ्यास करायचा आहे ना, मग आता ह्या गोष्टी आपल्याला बिलकुल बंद कराव्या लागतील. बंदच कराव्या लागतील. मग ही तुमची मेजर मिस्टेक आहे, ही तर तुम्हाला समजली. मग मी जर तुम्हाला ह्या मिस्टेक सांगितल्या, तर ह्या जनरल मुलं खूप मिस्टेक करतात. आणि या मिस्टेकमुळे होतंय काय, की त्यांच्या रिझल्टवर याचा डायरेक्टली, इनडायरेक्टली परिणाम होतोय किंवा त्यांच्या पर्सनल लाईफवर सुद्धा. आता पहा ना, तुम्ही ह्या मिस्टेक करत असाल, तर तुम्ही डिप्रेस फील होणार, तुम्हाला मार्क्स कमी येणार. मग ज्याने काय करणार, घरचे तुम्हाला ओरडणार, तुमचे शिक्षक तुम्हाला ओरडणार, तुमचे मेंटर तुम्हाला ओरडणार. मग ह्या गोष्टीचा लोड कुठेतरी तुमच्यावर येणार. बरोबर आहे? मग असं जर होऊ द्यायचं नसेल, तर ह्या ज्या मिस्टेक आहेत, खरंच मी करतोय का? काय करायचं तुम्हाला ह्या मिस्टेक लिहा एकदा. आणि मी याच्यातल्या काय-काय मिस्टेक करतोय, माझ्याकडनं काय-काय मिस्टेक होतायत ते पहा. आणि तुम्हाला जर समजलं, तुम्ही एकदा एनालिसिस करा, की माझ्याकडनं ही मिस्टेक होते. ठीक आहे, काही हरकत नाहीये. झाली आत्तापर्यंत, त्याला कोणी काही करू शकतंय का? नाही. फक्त इथून पुढे ते रिपीट नाही करायचं आपल्याला. मग आपल्याला काय करायचंय? व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन करत असतानाच आपल्याला मॉक टेस्ट द्यायच्यात, फुल लेंथ टेस्ट. अजिबात घाबरायचं नाही. काय यायचंय ते स्कोर येऊ दे. हा स्कोर कुठं तुमचा बोर्ड्स आणि सीईटीला कन्सिडर होणार नाही. तुम्हाला याच्यावरनं कॉलेज मिळणार नाही मॉक टेस्टवरनं. फक्त हा आपला इम्प्रुव्हमेंटसाठी आपला स्कोर आहे. बरोबर? मग त्याच्यामुळे काय ज्या मॉक टेस्ट द्यायच्या, ते मॉक टेस्ट द्यायच्या. त्याच्यानंतर त्यांचं एनालिसिस हे प्रॉपर करायचं. तुमचा प्रत्येक क्वेशन तुम्ही एकदा सोडवला असेल मॉक टेस्टमध्ये, भले तो बरोबर येऊ नाही तर चुकीचा येऊ, तरी तुम्हाला तो चेक करायचा आहे ना, की बरोबर आला तर का आला? आपण कोणता फॉर्म्युला यूज केला? अजून काही याचा टाईम आपण सेव्ह करू शकतो का? आणि जर क्वेशन चुकला असेल तर का चुकला बाबा? नक्की काय याची मेथड होती? कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो? शॉर्ट ट्रिक्स काही आहेत का? या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला म्हणजे थोडक्यात एक प्रिपरेशनमध्ये तुम्ही ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा. ॲक्टिव्हली पार्टिसिपेट म्हणजे तुम्हाला करायचंय आणि मनातून करायचंय ह्या भावनेने करा. फक्त कोणी सांगतंय तुम्हाला, कोणी प्रेशर टाकतंय तुम्हाला, कोणाच्या भावना आहेत, अपेक्षा आहेत, ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा बाजूला ठेवा. याने काही एक सिद्ध होणार नाही. ठीक आहे, तुम्ही अभ्यासाचं नाटक कराल, पण काय जो रिझल्ट असेल ना, तो सगळं सांगून जाईल. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय गोष्टी करायच्यात, ह्या गोष्टी बिलकुल करायच्या नाही. मी व्हिडिओत ज्या सांगितल्या ना तुम्हाला, ज्या मिस्टेक करताय तुम्ही जनरली, तर त्या मिस्टेक रिपीट होता कामा नये. पुढच्या मॉक टेस्टपासून व्यवस्थित स्कोर करा. ऑल द बेस्ट.